केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर करण्यात येईल। दुधाचा हब आणि साखरपट्टा असणाऱ्या कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना या केंद्रीय अर्थसंकल्पातून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। येत्या काही दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो सादर होणार आहे आणि या केंद्रीय अर्थसंकल्पातून कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना काय नेमक्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत शेतकऱ्यांच्याकडे। काय सांगाल, खरं तर अर्थसंकल्प सादर होतोय, नेमक्या तुमच्या या अर्थसंकल्पात काय नेमक्या अपेक्षा असणार आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध धंदा हा अग्रेसर धंदा आहे। आमच्या युवकांनी कर्ज काढून गायी घेतलेल्या आहेत, पण हे गायीपासून जे काही दूध निघतंय त्या दुधाला मात्र दर नाही। आज गायीच्या दुधाला 27 रुपये दर मिळत आहे, काही ठिकाणी 25 रुपये दर देत आहेत। सरकारनं 7 रुपयाचं अनुदान आम्हाला देतो म्हणलेले आहेत, पण अनुदानही जमा झालेलं नाही। 7 महिन्याचं अनुदानही जमा नाही, त्यामुळे दूध धंदा तोट्यात गेलेला आहे। आणि त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की या येणाऱ्या बजेटमध्ये दुधाला 10 रुपये अनुदान तर द्यावं, नाहीतर गायीच्या दुधाला 40 रुपये दर द्यावा, ही माझी सरकारकडे मागणी आहे। शेतकऱ्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट हे असलं पाहिजे असं मला वाटते। आणि आपलं तसं बघायला गेलं तर केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांच्यासाठी भरीव अशी तरतूद या बजेटमध्ये होत नाही। बजेटमध्ये आपल्याला पीक कर्ज वाढवलं पाहिजे आणि याच्यापेक्षा जे जादा आपल्याला कर्ज लागतं आहे ते आपल्याला दीर्घ मुदतीमध्ये घ्यायला लागतं आहे आणि त्याचा व्याज दर हा 14% 16% इथंपर्यंत आहे। याच्या पलीकडे गेलं तर खाजगी सावकारकडे आपल्याला जायला लागतं किंवा सोने तारण हा पर्याय ठेवावा लागतो। अशा ह्या कोष्ट्याच्या जाळ्यासारखं गोरपटून गेलेला आहे कर्जामध्ये शेतकरी। तो जर यातून बाहेर पडायचा असेल तर आपला हा पतपुरवठा आहे, एकरी पतपुरवठा लागणारा तो 0% व्याजामध्ये 1 लाखाच्या पुढेपर्यंत दिला पाहिजे, तर शेतकरी कुठेतरी थोड्याशा अवस्थेत चांगल्या येईल असं वाटतंय। भरघोस निधी आहे किंवा ज्या तांत्रिक बाबींची अडचण जी आता शेतकऱ्यांना निर्माण होते ती कुठेतरी दूर करावी अशी मागणी या कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।